के सागर करिअर अकॅडमीच्या या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती मी प्राध्यापक रणजित फरांदे आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आपण कंबाईन 2021चा म्हणजे 26 फेब्रुवारी 2022 रोजी झालेल्या पेपरचा आपण एक्सप्लेनेशन पाहतोय। त्याच्यामध्ये आपण जिओग्राफीचं एक्सप्लेनेशन बघितलं, त्याच्यानंतर पॉलिटी बघितलं, हिस्ट्रीच्या मिड पार्टपर्यंत आपण आलेलो आहे। त्याच्यामध्ये आपण PYQचं ॲप्लिकेशन याच्या अगोदर PYQ कसे विचारलेले आहेत आणि त्याच्या अनुषंगाने आत्ताचा पेपर कसा सोडवला जाऊ शकतो, शिवाय लॉजिक काय आहे, ट्रिक्स काय आहेत, या माध्यमातून पुढे चाललेले आहेत। त्याच्या अवतीभोवती त्याचे जे चारीच्या चारी ऑप्शन आहेत त्याच्यावरती आयोगाने याच्या अगोदर क्वेश्चन कसे विचारलेत ह्या अनुषंगाने आपण पुढे एक्सप्लेनेशन घेत आहोत। आपल्या के सागर करिअर अकॅडमीचे काही महत्त्वाची अशी गाजलेली पुस्तक आहेत। याच्यामध्ये महाराष्ट्रातील समाजसुधारक, साहित्यिक, भारतीय विचारवंत आणि अन्य महनीय व्यक्ती असं आपलं समाजसुधारक असलेलं बुक आहे। त्याच्यानंतर महाराष्ट्राचा भूगोल खतीब सरांचं पुस्तक आहे। हे भूगोलाचं पुस्तक मॅक्सिमम विद्यार्थी वापरतात। याच्यामध्ये महाराष्ट्राच्या भूगोलावरती सगळे PYQ सहित याच्यामध्ये सर्व माहिती दिलेली आहे। आधुनिक भारताचा इतिहास, जो सिलेबसला धरून असलेला जो काय पॉईंट आहे, आधुनिक भारताचा इतिहास, याच्यावरती देखील आपलं के सागर पब्लिकेशनचं बुक आहे। त्याच्यानंतर सायन्सचं अतिशय गाजलेलं पुस्तक की जे मॅक्सिमम विद्यार्थी यूज करतात ते म्हणजे लुसंट जनरल सायन्स। तर हे काय लुसंट जनरल सायन्सचं आपलं जे बुक आहे, हे लुसंटचं बुक हे इंग्लिश आणि हिंदीमध्ये, तर त्याचं मराठीमध्ये असणारं ट्रान्सलेशन म्हणजे अनुवाद हा के सागर सामान्य विज्ञान याच्यामध्ये केलेलं आहे। याचं मूळ लेखक आहेत तेच आहेत प्राध्यापक रवी भूषण, आणि हे मराठीतली कॉपी एवढी दर्जेदार झालेली आहे आणि मॅक्सिमम हे आत्तापर्यंत गाजलेलं पुस्तक आहे लुसंटचं। याच्यामध्ये राज्यसेवा पूर्व परीक्षेला, नीट ऐका, राज्यसेवा पूर्व परीक्षा जी काय झाली 4 जूनला 2023 रोजी, त्यातील 22 प्रश्नांपैकी 19 प्रश्न थेट या बुकमधील होते आणि 23 जानेवारी 2022ला झालेली राज्यसेवा प्रिलिम्स होती, त्याच्यातील 23 प्रश्नांपैकी 23च्या 23 प्रश्न ह्या लुसंटच्या बुकमधील होते। सर्वच्या सर्व इथं मेन्शन केलेले आहेत। त्याच्यानंतर PSI STI ASO पूर्व परीक्षा, ज्याच्यामधीलच एक पेपर एक्सप्लेनेशनचा मी तुम्हाला एक्सप्लेन घेऊन करतोय PDF मधील। तर विषयनिहाय स्पष्टीकरण आणि प्रश्नपत्रिका संग्रह 2013 पासून ते 2023 पर्यंतचा सर्वच्या सर्व प्रश्नपत्रिकांचा समावेश या ठोकळ्यामध्ये केलेला आहे। त्याच्यानंतर महाराष्ट्राचा इतिहास भारताच्या पार्श्वभूमीवर के सागर व प्राध्यापक VP पाटील ह्याच्यानं ही आवृत्ती बनवलेली आहे। त्याच्यानंतर आपला कंबाईनसाठीच ठोकळा आहे, गट ब व गट क संयुक्त पूर्व परीक्षा कंबाईन 87वी आवृत्ती आहे। गट ब व गट क 2022च्या पेपरसह म्हणजे 2022च्या सर्वच्या सर्व पेपर्स याच्यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत। आणि ज्या काय आपल्या गट ब आणि गट क च्या जेवढ्या पोस्ट असतील म्हणजे STI ASO PSI सब रजिस्ट्रार, त्याच्यानंतर एक्साइज PSI तांत्रिक सहाय्यक, कर सहाय्यक आणि लिपिक टंकलेखक म्हणजे क्लरिकलसाठी जेवढ्या ज्या काय पोस्ट आहेत, ग्रुप Bच्या आणि ग्रुप C साठी अत्यंत उपयुक्त असलेला हा आपला ठोकळा पण आहे। शिवाय याच्यामध्ये अर्थसंकल्प देखील ॲड केलेला आहे। शिवाय वेगवेगळे इंडेक्स जे आपल्याला विचारले जातात, ज्याच्यामध्ये मानव विकास अहवाल, जागतिक भूक निर्देशांक, जागतिक शांतता निर्देशांक, जागतिक विकास अहवाल वगैरे सर्वच्या सर्व लेटेस्ट असलेले सर्वे या बुकमध्ये केलेले आहेत। त्याच्यानंतर आपलं अजून एक बुक आहे संपूर्ण बुद्धिमापन म्हणून। त्याच्यानंतर अजून सर्वात गाजलेलं पुस्तक आहे के सागर पब्लिकेशनचं, ते म्हणजे के सागर पब्लिकेशन अंडर असलेलं पॉलिटीचं बुक। हे आपली नवीन आवृत्ती आता रिसेंटली लॉन्च झालेली आहे। ह्याच्यामध्ये नवीन संसद भवन असलेलं हे त्याचं कव्हर पेज आहे, प्रिएम्बल वगैरे हे असं सेम टू सेम कव्हर पेज आहे। पॉलिटी ऑफ इंडिया विथ द स्पेशल रेफरन्स टू द महाराष्ट्र असं या बुकचं नाव आहे। आणि हे पॉलिटीचं बुक मॅक्सिमम विद्यार्थ्यांकडे म्हणजे MPSCच्या क्षेत्रामध्ये जे तयारी करतात त्यांच्याकडे आहे। पॉलिटीचाच पार्ट असणारा महाराष्ट्रातील पंचायत राज हा पॉलिटीचाच पार्ट आहे। तर त्या पंचायत राजचं आपलं सेपरेट बुक आहे। त्या बुकमध्ये पण पंचायत राज इन्क्लूड आहे, पण व्यापक स्वरूपामध्ये म्हणजे अजून जास्त स्पष्टीकरणात्मक आणि डिटेल स्वरूपात आपलं हे स्पेशल फक्त पंचायत राज असलेलं महाराष्ट्रातील पंचायत राज, नागरी स्थानिक स्वराज्य संस्था, प्राध्यापक VP पाटील यांच्या अनुषंगाने हे घेतलेले। याच्यामध्ये आयोगाचे सर्वच्या सर्व पेपर्स एक्सप्लेन केलेले आहेत। आणि समग्र अंक गणित म्हणून प्राध्यापक प्रमोद हुमणे यांनी लिहिलेलं, म्हणजे जसं आपल्या बुद्धिमत्तेचं बुक आहे तसंच आपल्या अंकगणितचं देखील बुक आहे। आणि याच्यानंतर आपण काही
पोर्शन स्टार्ट केलं होतं. याच्यामधला आता हा पॉईंट दिसला म्हणून सांगतो, परत लक्षातून जाईल. त्या दिवशी आपण सरकारी या आयोग बघितला होता. तर त्या सरकारी या आयोगाचे तुम्हाला मी सांगितलं की कधी आला होता, 1983 ला आला होता. कशा संदर्भात आला होता, केंद्र राज्य संदर्भात आला होता. आणि मेन म्हणजे इथं PYQ विचारलाय, इथं PYQ विचारलाय, शिवाय त्यांनी हा अहवाल कधी सादर केला. बघा, हा अहवाल सादर कधी केला तर 1987 ला सादर केला. ही देखील तारीख ऑलरेडी आयोगाने विचारलेली आहे. ओके, म्हणजे 1987 1983 साल जसं सरकारी आयोग आला, कशा संदर्भात आला, केंद्र राज्य संदर्भात. इथं जोड्याला वाला पण बऱ्याच वेळा क्वेश्चन विचारलेले. त्याच्यानंतर जे मल्टीलायनर क्वेश्चन विचारता आयोग, त्या मल्टीलायनर मध्ये पण एक लाईन इथं विचारले की बाबा केंद्र राज्य संदर्भात सरकारी आयोग आलेले. त्याच्या नावातच आहे, भले त्यांचं आडनाव असेल सरकारी न्यायमूर्ती होते, तरी सरकार यावरून सरकारच्या संदर्भात काहीतरी आयोग आहे. आणि लक्षात ठेवायचं, केंद्र राज्य संदर्भात आयोग जर असेल तर तो मॅक्सिमम कोणाला वेटेज देईल तर केंद्र सरकारला देईल. त्या लॉजिकवरून तो प्रश्न सुटत होता की बाबा जरी सरकारी आयोग स्थापन कोण करणार आहे, केंद्र शासन करणार आहे. मग जर केंद्र शासन तो आयोग स्थापन करणार असेल किंवा त्यांनी स्थापन केला असेल तर मॅक्सिमम बेनिफिट हे केंद्र सरकारला झाले पाहिजेत ना की राज्याला झाले पाहिजे. ह्या अँगलनं ते काय करतील, आणि केंद्र आणि राज्याचे संबंध जे काय हे दृढ झाले पाहिजेत. भारतीय राज्यव्यवस्था आणि लोकशाही हे सदृढ झाली पाहिजे. ह्या अँगलनं ह्या आयोगानं काम केलेले. आपल्याला बाकीचं काय माहिती असण्यापेक्षा सरकारी आयोग म्हटलं की मेन फॅक्ट पाहिजेत. 1987 ला आयोग आला, केंद्र राज्य संदर्भात आयोग आला, अहवाल त्यांनी 1987 ला दिला, आणि बाकीचे मग पॉइंट्स मी मागच्या लेक्चरमध्ये सांगितलेले आहेत. त्याच्यानंतर पुढचं पॉलिटीचे पार्ट झालेले पाठीमागच्या लेक्चरलाच. हं, 20 नंबरच्या आपण ह्याच्या क्वेश्चनपर्यंत आलो होतो. 20 नंबरच्या क्वेश्चनपर्यंत आपण आलो होतो. 20 नंबर आपला हिस्ट्रीचा क्वेश्चन आहे. बघा, आता हा जो काही क्वेश्चन विचारलेला आहे आयोगाला, मॅक्सिमम विद्यार्थी ह्या क्वेश्चनला फसलेले आहेत. म्हणजे मॅक्सिमम विद्यार्थी फसण्याचे कारण म्हणजे, तुम्ही आता क्वेश्चन नीट बघू आपण आणि त्याच्यावरूनच तुम्हाला कळेल. 20 नंबरचा क्वेश्चन आहे, इतिहासातला क्वेश्चन आहे. ब्रिटिशांच्या काळात शेतीचे व्यापारीकरण, बघा, शेतीचे व्यापारीकरण पुढीलपैकी कोणत्या पिकाच्या उत्पादनात वाढ घडवून येते. आता मेन म्हणजे शेतीचे व्यापारीकरण म्हणजे काय. बघा, शेतीचे व्यापारीकरण हा ह्यातला कीवर्ड होता. व्यापारीकरण म्हणजे काय की जर तुम्ही नगदी पिकांचं उत्पन्न घेत असाल, बघा, व्यापारीकरण म्हणजे काय की जी काही नगदी पिके असतात त्या नगदी पिकांचं जर उत्पन्न तुम्ही तुमच्या शेतामधून घ्यायला लागला तर त्याला काय म्हणायचं, शेताचे व्यापारीकरण. म्हणजे नगदी पिकं कुठली तर बाबा आपण जनरल जेवणासाठी जे काय अन्नधान्याची पिकं आहेत, म्हणजे जसं बाजरी असेल, गहू असेल, ज्वारी असेल, तांदूळ असेल, ही कसली अन्नधान्य पिकं आहेत. ती सोडून बाकीची मग काही कडधान्य पिकं असतात, काही तेलबिया असतात. ते सोडून ज्यानं चलन जास्त भेटतं, जसं की ऊस आहे, कापूस आहे, नीळ आहे, ताग आहे, ह्यानी काय भेटतं, जास्तीत जास्त चलन भेटतं. चलन जास्त भेटलं की शेतकऱ्याला जास्तीत जास्त नफा होणार, नफा झाला की उन्नती होणार. यालाच काय होणार म्हणजे एकंदरीत त्या शेतीचं काय झालं, जास्तीत जास्त जर पैसा भेटला, आपण बघतो ना व्यापारीच आपल्यापेक्षा जास्त पैसे कमवतो शेतकऱ्यापेक्षा. म्हणजे शेतीचं व्यापारीकरण म्हणजे नगदी पिकं जर आपण लावली तर त्याला शेतीचं व्यापारीकरण असं म्हणतात. या देखील स्टेटमेंटवरती आयोगाने एकदा क्वेश्चन विचारलेला आहे. मग आता बघा, ह्या व्यापारीकरण, ह्या शेतीचे व्यापारीकरण ह्या कीवर्ड वरून आपल्याला कळलं की बाबा काय घ्यायला पाहिजे, नगदी पिकं खाली घ्यायला पाहिजे. मग क्वेश्चन असा विचारलाय, ब्रिटिश काळात शेतीच्या व्यापारीकरणामुळे पुढीलपैकी कोणत्या पिकांच्या उत्पादनात वाढ झालेली आहे. मग आता बघा, आपल्याला ऊस हे नगदी पीक आहे, आपण सर्वसामान्य शेतकऱ्याचे पोरं आहे त्यामुळे माहिती आहे ऊस हे नगदी पीक आहे. म्हणजे ब ऑप्शन 100% उत्तरामध्ये असायला पाहिजे. इथं ब आहे, इथं ब आहे आणि वरील पैकी सर्व मध्ये ब आहे. ऑप्शन नंबर 2 गेला, ऑप्शन नंबर 2 गेला. त्याच्यानंतर आपण इतिहास वाचायला सुरुवात केली की इंग्रज भारतामध्ये आले. इंग्रज भारतामध्ये आल्यानंतर त्यांनी काय केलं की बाबा निळीच्या उत्पादनास प्रोत्साहन केली, कारण त्यांना निळ जास्तीत जास्त लावायची होती. त्यामुळे निळ, कारण त्यांना जास्तीत जास्त नफा मिळवायचा होता, बरोबर का नाही. हे आपण सगळीकडे वाचलेले. मग जास्तीत जास्त नफा आला, बघा नफा शब्द आला तो नगदी पिकांच्या संदर्भात आला. म्हणजे निळ हे पण कसलं पीक आहे, नगदी पीक आहे. म्हणजे ऑप्शन नंबर क पण उत्तरात पाहिजे. बघा इथं क आहे,
इथं क आहे, इथं पण क आहे, पण इथं क नाही, पहिल्या ऑप्शनमध्ये क नाही, ऑप्शन गेला. राहिलं 2 ऑप्शनमध्ये आलं ब क ड की वरीलपैकी सर्व. आता हा ब क ड जो ऑप्शन आहे तो ऑलरेडी वरीलपैकी सर्व मध्ये आहेच आहे. मग आता बघा हे 2 ऑप्शन तर ह्या साध्या साध्या बेसिक गोष्टीवरून इलिमिनेट केले होते. ड बघायची तर गरजच नव्हती. ड काय दिला होता? तंबाखू आणि अफू. आता नीट बघा, या ठिकाणी चहा दिलाय, या ठिकाणी चहा दिलाय आणि गहू दिलाय. बघा चहा दिलाय आणि गहू दिलाय. विद्यार्थी मित्रांनो, त्या प्रेशर खाली चहा गहूला काढायचं का घेऊन जायचं हा फार मोठा प्रश्न निर्माण झाला की बाबा ह्या चहा गहूला काढायचं का घेऊन जायचं. तर आपल्याला इतिहास वाचल्यानंतर एवढं लक्षात येतं. तुम्हाला पाठीमागच्या वेळी पण मला वाटतं मी जॉग्राफीचं एक्सप्लेनेशन करत असताना सांगितलं होतं की मला वाटतं दिग्बोईचं सांगत असताना सांगितलं होतं की आसाम या ठिकाणी इंग्रजांनी काय केले, चहाची लागवड करायला सुरुवात केली आणि त्या ठिकाणी मग त्यांना त्या पेट्रोलियमचा शोध लागला. म्हणजे चहाच्या उत्पादनाला प्रोत्साहन दिलं आणि चहा हे तर नगदी पीक आहे. बघा चहा हे तर नगदी पीक आहे, 100% बरोबर आहे. चहा हे नगदी पीक आहे, त्याची उत्पादनात वाढ करण्यासाठी इंग्रजांनी हे पण केलं असेल, म्हणजे ब्रिटिश काळामध्ये हे पण केलं असेल. पण गहू ह्याला क्वेश्चन मार्क निर्माण झाला की बाबा मग गव्हाचं उत्पादन वाढलं असेल का नसेल. बघा गव्हाचं उत्पादन वाढलं असेल का नसेल. तर विद्यार्थी मित्रांनो, ह्या 2 ऑप्शन मध्ये त्यावेळेस कुठला ऑप्शन न्यायचा हा फार मोठा प्रश्न निर्माण झाला. मग यावेळी बघा लक्षात घ्या, त्या लॉजिकनं हा क्वेश्चन सुटणार आहे. पण मॅक्सिमम ठिकाणी लक्षात घ्या, मॅक्सिमम ठिकाणी तुमचा अप्रोच हा ज्यावेळेस तुम्हाला इथं काय विचारलंय, बरोबर विधान विचारलंय. बघा ज्यावेळेस तुम्हाला बरोबर विचारलंय तर जास्तीत जास्त ऑप्शन बरोबर असण्याची ट्रिक करा. बघा जास्तीत जास्त जे काय ऑप्शन आहेत म्हणजे अ ब क ड जे दिले असतील ते जास्तीत जास्त बरोबरच असतील ह्या अँगलनंच विचार करायचा. आणि जर चुकीचं विचारलं, बघा जर चुकीचे कुठले असं जर विचारलं तर चुकीचे कुठले असं जर विचारलं तर कमीत कमी ऑप्शनला न्यायचं, कमीत कमी ऑप्शनला न्यायचं. आणि हे लॉजिक जे आहे हे मॅक्सिमम ठिकाणी लागतच. आयोगाचे कुठलेही क्वेश्चन पेपर काढून बघा, कोणताही क्वेश्चन पेपर काढून बघितल्यानंतर तुमच्या हे लक्षात येईल की बरोबर विचारल्यानंतर जास्तीत जास्त विधानांना बरोबर करायचं, विनाकारण चुकीचं म्हणायचं नाही. आणि ज्यावेळेस चुकीचं विचारले त्यावेळेस कमीत कमी विधानांना रॉंग करायचं, विनाकारण रॉंग एखादं विधान आहे असं समजायचं नाही. मग आता इथं बघा, मग ह्याच्यातला ऑप्शन कसा काढायचा ह्या अँगलनं मॅक्सिमम विद्यार्थ्यांनी वरीलपैकी सर्व, बघा वरीलपैकी सर्वला गोल केलेला. आणि बरेचसे विद्यार्थी वरीलपैकी सर्व असल्यानंतर वरीलपैकी सर्वला गोल करतात आणि ती फायद्याची पण गोष्ट आहे. भले या ठिकाणी हा जरी क्वेश्चन चुकत असला, म्हणजे असं समजा की यदा कदाचित आयोगानं 5 क्वेश्चन विचारले तर 3 तरी क्वेश्चन वरीलपैकी सर्वचे सापडतात, 2 क्वेश्चन रॉंग मध्ये जातात. माणूस पॉझिटिव्ह अप्रोच मध्ये राहतो. पण या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो वरीलपैकी सर्व या प्रश्नाचं उत्तर नाही. तर मग या प्रश्नाचं उत्तर आहे ब क ड. या प्रश्नाचं उत्तर काय आहे? ब क ड. ब क ड म्हणजे अ हा ऑप्शन याच्यामधून गाळलेला आहे. तर तुम्ही म्हणताल की सर ह्याच्यातला अ ऑप्शन कसा काय गेला? तर त्याचं कारण असं विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही नीट विचार करा की गव्हाचं उत्पादन वाढवण्यासाठी आपण इकॉनॉमिक्स वाचतो. तर त्या इकॉनॉमिक्समध्ये आपण क्लिअर कट असं वाचलेलं आहे की गव्हाचं उत्पादन वाढवण्यासाठी आपण काय केलं? हरित क्रांती केली. म्हणजे एम.एस. स्वामीनाथन यांच्या अध्यक्षतेखाली आपण त्यावेळेस एम.एस. स्वामीनाथन यांच्या मार्गदर्शनाखाली आपण हरित क्रांती, नॉर्मन बोरलॉग आणि एम.एस. स्वामीनाथन आपल्या भारताचे जे काय आहेत त्या एम.एस. स्वामीनाथन यांच्या अध्यक्षतेखाली आपण काय केलं? गव्हाच्या उत्पादनाची विक्रमी वाढ केली. म्हणजे 100% ब्रिटिश काळामध्ये गहू वाढला नव्हता. जे एक्झामिनर असतील एवढा भारी क्वेश्चन सेट केला होता, तेवढ्या प्रेशर खाली. लक्षात घ्या, हे सगळं आता मी तुम्हाला एक्सप्लेन करतोय म्हणून तुम्हाला मी सांगू शकतो 100% की बाबा गहू निघतोय. पण मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, MPSCचा अभ्यास करणाऱ्या 99.99% विद्यार्थ्यांना तिथं गहू बाजूला काढता येऊ शकत नाही. कारण तुमचं तेवढ्या डाऊट 100% होता सगळ्यांना इथं की यार गव्हाचं उत्पादन वाढलं की नाही वाढलं. बघा डाऊट 100% होता. पण बाकीचं सगळं दिसतंय ना वाढलेलं. ऊस, कापूस, तंबाखू, अफू, ताग, नीळ, चहा हे सगळं वाढलेलं दिसतंय. मग अचानकपणे 100% आपल्याला खात्रीच नाही ना की गहू वाढलाय की नाही. हे आपण त्या एक्झाम हॉलमध्ये ठरवू शकत नाही त्या प्रेशर खाली. मग ह्या गव्हाचा विषय असा आहे की लॉजिक असं सांगत होतं. लक्षात ठेवा, लॉजिक या ठिकाणी लॉजिक वापरणं फार जास्त इम्पॉर्टंट होतं. लॉजिक असं सांगत होतं की गव्हाच्या वाढीसाठी आपण काय आणली हो? गव्हाच्या वाढीसाठी आपण हरित क्रांती आणली.
बरोबर का? हरित क्रांतीमध्ये आपला मेन उद्देश होता हरित क्रांतीचा आपला की गव्हाचं उत्पादन वाढवणं. आणि याच्यासाठी काम कुणी केलंय तर एम.एस. स्वामीनाथन जे आहेत, एम.एस. स्वामीनाथन यांनी यांनी काय केलं की बाबा हरित क्रांतीसाठी सर्वात मोठं योगदान दिलेले. आणि मग हे देखील क्वेश्चन ऑलरेडी आयोगाने विचारले आहेत की गव्हाच्या ह्याच्यासाठी एम.एस. स्वामीनाथन यांनी काम केलेलं आहे. आणि या व्यक्तीच्या योगदानामुळे तर आपल्याकडे जी अन्नधान्याची जी काय गरज होती, जो काय अन्नधान्याचा तुटवडा होता हा भरून निघाला. आणि मग दोन ठिकाणी हे तर विद्यार्थी फसतात, कारण हरित क्रांती म्हटलं की एम.एस. स्वामीनाथन, आणि जी काही दुग्ध क्रांती झाली ज्याला श्वेत क्रांती असं म्हणतो दुधाच्या संदर्भात, तर त्याच्या संदर्भात व्यक्ती आहे, नाव आता लक्षात होतं पण लगेच लक्षातून गेलं, वर्गीस कुरियन. तर वर्गीस कुरियन हे दुधाच्या संदर्भात हरित म्हणजे ज्याला श्वेत क्रांती आपण म्हणतो, पांढरी क्रांती ज्याला म्हणतो, द श्वेत क्रांती किंवा धवल क्रांती पण असं म्हणतो, ती दुधाच्या संदर्भात आहे. आणि वर्गीस कुरियन यांचं फार जास्त महत्त्वाचं योगदान आहे. आणि ही दोन्ही नावं आयोगानं विचारलेली आहेत. मग या ठिकाणी मॅक्सिमम विद्यार्थ्यांचं जरी वरीलपैकी सर्व हे उत्तर चुकलेलं असलं, नीट ऐका माझं, वरीलपैकी सर्व जरी मॅक्सिमम विद्यार्थ्यांचं उत्तर चुकलेलं असलं एक्झाम हॉलमध्ये, तरी असे क्वेश्चन मेरिट डिसाईड करत नाहीत, कारण मॅक्सिमम विद्यार्थ्यांचे हे क्वेश्चन चुकलेले असतात. बघा, मॅक्सिमम अगदी रिअरेस्ट ऑफ द रिअर केस त्या मुलाने गहू काढलेला असणार, म्हणजे अगदी रिअरेस्ट, म्हणजे ज्याचा अतिशय भयानक लेवलला अभ्यास आहे, म्हणजे राज्यसेवेतला लय तगडा प्लेअर आहे, खूप एक्सपिरियन्स आहे पेपर सोडवण्याचा, त्याच मुलाला आहे ना की गहू हे हरित क्रांतीमध्ये वाढलेला आहे हा एक्झाम हॉलमध्ये सुटू शकतो. लक्षात घ्या, बाहेर आल्यानंतर सगळ्या मास्तरांनी सांगलेली वेगळी गोष्ट आहे की बाबा हरित क्रांतीमध्ये गव्हाचं उत्पादन वाढलं मग गहू इथं काढायचा होता, हे तर सोपं आहे सांगणं. तिथं त्या प्रेशर खाली ना तुम्ही ब कडला जाऊ शकत नाही, मला विचारून घ्या, हे प्रामाणिक मत आहे. कारण मला माहिती आहे, ॲज अ स्टुडंट म्हणून हा पेपर मी दिलेला आहे, आणि त्याच्यामुळं हा गहू काढणं तिथं त्या प्रेशर खाली किती जड होतं हे फार हे माहिती आहे. पण आपलं लॉजिक हे नेहमी इथं ठेवायचं, हे लॉजिक सोडायचं नाही, या लॉजिकचा मॅक्सिमम फायदा होतोच. वाटलंच तर तुम्ही कोणताही पेपर काढून बघा, ज्यावेळेस तुम्हाला बरोबर विचारलंय जास्तीत जास्त ऑप्शनला घेऊन जा, चुकीचं विचारले कमीत कमी ऑप्शनला घेऊन जा. अशा पद्धतीनं ह्या क्वेश्चनचं आपण एक्सप्लेनेशन बघितलेलं आहे. आणि मग या ठिकाणी आपल्या बुकमध्ये पण दिलेले इंग्रजांच्या आगमनामुळं शेती क्षेत्रातील बरेचसे बदल झाले आणि जमीन महसुलामध्ये पण वेगवेगळे त्यावेळेस बघा कायमधारा आणले वगैरे वगैरे, पंजाबमध्ये गव्हाचं उत्पादन वगैरे झालं वगैरे वगैरे, असंही या ठिकाणी ज्यूट म्हणजे ताग बांगलादेशमध्ये आला, ह्याच्यात पश्चिम बंगालच्या साईडला वगैरे आला वगैरे, हे सगळ्याच्या सगळे एक्सप्लेनेशन याच्यामध्ये दिलेलं आहे. आपला आधुनिक भारताचा इतिहास जे काय बुक आहे त्याच्यामध्ये याचं एक्सप्लेनेशन सापडतं. आता पुढचा प्रश्न आहे 21 नंबरचा. हा प्रश्न ऑलरेडी PYQ मधून ॲज इट इज रिपीट झालेला आहे. मी तुम्हाला काय सांगितलं, ह्याच्यातले ऑलरेडी नगदी पिकावरती ऑलरेडी आयोगानं क्वेश्चन विचारला होता PYQ, पण गहू हा फार फसवा क्वेश्चन त्या ठिकाणी त्यांनी विचारला. जे आपल्या YCMचे बुक आहेत त्या YCMच्या बुकमधून हा क्वेश्चन काढला होता का. मग बरेचसे विद्यार्थी काय म्हणले की आता YCMच्या बुकमधून क्वेश्चन काढले, तर त्यांनी YCMचे पुस्तक उचलले आणि ते वाचायला सुरुवात केली. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मी प्रामाणिकपणे सांगतो, जे सोर्सेस तुम्ही वाचलेले आहेत तेच रिपीट वाचा. 1-2 क्वेश्चन साठी सोर्स चेंज करायचा नाही. सोर्स चेंज केला की तुमचा अभ्यासाचा आवाका वाढणार, परिणामी तुम्हाला मार्क्स येणार नाहीत. आता हा प्रश्न विचारले, उद्या कुठले पण 2-4 प्रश्न बाजूला काढतील ते आयोग विचारतील आपल्याला. तुम्हाला मी अगोदरच सांगितले की साधारणतः 20 क्वेश्चन जर मॅथमॅटिक्सचे सोडले तर 80 क्वेश्चन हे GSचे आहेत, आणि ह्या 80 क्वेश्चनच्या GS मधून तुमचं टार्गेट हे 35 ते 40 मार्काचं असलं पाहिजे, म्हणजे निम्म टार्गेट असलं पाहिजे, 50% क्वेश्चन. आणि हे 50% क्वेश्चन हे ऑलरेडी PYQ मधून कव्हर होतातच. तुमचा PYQ जर पाठ असेल
त्याचे ऑप्शन जर इन डिटेल पाठ असतील तर 100%. आता फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला हे सांगितलं की बाबा हरित क्रांती ही MS स्वामीनाथन आणि नॉर्मन बोरलॉग यांनी केलेली आहे. माझ्या ते पूर्ण डोक्यात आहे की लगेचच तुम्हाला मी तिथल्या तिथं सांगितलं की जी काय श्वेत क्रांती किंवा आपली धवल क्रांती दुधाच्या संदर्भात आहे. आयोगाने क्वेश्चन विचारला की बाबा धवल क्रांती कशाच्या संदर्भात आहे, त्याचं वर्गीस कुरियन यांनी त्याचं हे केलेलं आहे. म्हणजे हे तुम्हाला पॉईंट लगेचल्या लगेच काय झाले पाहिजे, क्लिअर झाले पाहिजे. आता हा जो काही क्वेश्चन आहे, पंडिता रमाबाईंना ब्रिटिश सरकारने कोणता किताब दिला. बघा, पंडिता रमाबाईंना ब्रिटिश सरकारने कोणता किताब दिला. आणि हे तर बघा कैसर ए म्हणताय, कैसर ए म्हणताय, हिथं म्हणताय इंडियन सुपर लेडी. ऑप्शन गेला. ज्या अर्थी 3 ऑप्शन मध्ये सिमिलॅरिटी ठेवली, चौथ्या ऑप्शन मध्ये उत्तर असण्याचा संबंधच येत नाही. चौथ्या ऑप्शन लॉजिकलीच घालवला. आता बघा, कैसर ए हिंद म्हणताय आणि हिथं म्हणताय कैसर ए हिंदू आणि हिथं म्हणताय कैसर ए लेडी. ऑप्शन गेला तिसरा. बघा, ह्या 2 ऑप्शन मध्ये सिमिलॅरिटी ठेवली. बघा, ह्या 2 ऑप्शन मध्ये सिमिलॅरिटी ठेवली आणि तुम्हाला मी अगोदरच सांगितले की 1 आणि 2 मध्ये कन्फ्युजन झालं तर मॅक्सिमम 2 ला घेऊन जायचं. हे आपलं लॉजिक आहे. परंतु नीट ऐका, हे काय आहे, लॉजिक आहे. अभ्यास तुम्हाला असं सांगतो की ऑलरेडी पंडिता रमाबाई यांना ब्रिटिश सरकारने कैसर ए हिंद पुरस्कार दिलाय. कैसर ए हिंदू नाही, हळूच हिंदू केले त्याचं एक्झामिनरनं. आणि मॅक्सिमम विद्यार्थ्यांनी म्हणजे त्यांनी एवढ्या स्पीडनं वाचलं की त्यांनी कैसर ए हिंदूला स्टिक केलं. पहिला ऑप्शन नीट वाचलाच नाही. कैसर ए हिंद की कैसर ए हिंदू. तर लक्षात ठेवा, पंडिता रमाबाई यांना कैसर ए हिंद असा ब्रिटिश सरकारने पुरस्कार दिला होता. पण कशासाठी दिला होता हा पुरस्कार, तर पंडिता रमाबाईंनी एकूण केलेल्या सामाजिक कार्यासाठी. कशासाठी दिला होता, पंडिता रमाबाई यांनी केलेल्या सामाजिक कार्यासाठी त्यांना हा पुरस्कार दिला होता. आणि कधी दिला होता, तर ज्या वेळेस, लक्षात घ्या, मी ते लक्षात कसं ठेवलंय की 1919 साली. बघा, ब्रिटिश सरकारने 1919 साली त्यांना कैसर ए हिंद पुरस्कार दिला. मग ह्याची ट्रिक लक्षात ठेवायची कधी, की ज्यावेळेस आपला मॉन्टेगू चॅम्स्फोर्ड कायदा आला होता त्या वर्षी. बघा, राहिले लक्षात, मॉन्टेगू चॅम्स्फोर्ड कायदा 1919 ला आला. हे सगळ्या विद्यार्थ्यांचं पाठ असतं, कारण आपल्याकडे 3च कायदे आहेत. मोर्ले मिंटो 1909, परत 10 वर्षांनी 1919 ला मॉन्टेगू चॅम्स्फोर्ड आला आणि 1935 चा भारतीय सुशासन कायदा. अगदी आयोगानं असा पण एकदा क्वेश्चन विचारलाय की 1935 च्या कायद्याचं नाव काय होतं, भारताचा सुशासन संदर्भात कायदा होता तो. मग 1909चा कायद्याचं नाव विचारले, मोर्ले मिंटो. 1919च्या कायद्याचं नाव विचारले, मॉन्टेगू चॅम्स्फोर्ड. मग हे लक्षात कसं ठेवलं की ज्या वर्षी मॉन्टेगू चॅम्स्फोर्ड कायदा आला होता त्याच वर्षी 1919 साली पंडिता रमाबाई यांना कैसर ए हिंद ही सरकारने पदवी दिली होती. ब्रिटिश सरकारने कशासाठी दिली होती, तर त्यांचं जे काही सामाजिक कार्य विधवांसाठी असेल, शैक्षणिक संदर्भात त्यांनी काम केलं. तुम्ही वाचलं असेल की 1882 साली त्यांनी हंटर आयोगासमोर महात्मा फुले आणि पंडिता रमाबाई यांनी हिथंच विश्रामबाग वाड्यामध्ये काय केलं होतं, ब्रिटिशांसंदर्भात, हिथंच पुण्यामध्ये तो वाडा आहे, तर त्या ठिकाणी साक्ष दिली होती की बाबा शिक्षणाच्या संदर्भात, प्राथमिक शिक्षणाच्या संदर्भात. मग पंडिता रमाबाई यांना ब्रिटिश सरकारने कैसर ए हिंद पुरस्कार दिलाय. ऑलरेडी PYQ विचारलाय. हा जर क्वेश्चन तुमचा जर चुकला असेल तर ते पोरग कधीच मेरिटमध्ये येऊ शकत नाही. ज्या विद्यार्थ्यांनी हिथं कैसर ए हिंदू मार्क केला असेल ना, तो विद्यार्थी कधीच पास होऊ शकत नाही. असले क्वेश्चन ज्याची PYQ वरती कमांड आहे, लक्षात घ्या. सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही बुक हे करण्यापेक्षा PYQ जर तुम्ही कमांड आणली ना, तर त्या विद्यार्थ्याचा रिझल्ट कसाच हालत नाही. कारण PYQ वरून असल्याच्या गोष्टीत, आता तुम्ही मला सांगा ना, कैसर ए हिंद ही वाचण्याची नजर ज्याला बसली का नाही, तो इंडियन सुपर लेडी तिथं पेपरमध्ये कसे स्टिक करत नाही. शिवाय हिथं हिंद म्हणताय, हिथं हिंदू म्हणताय, त्यामुळे कैसर ए लेडीला जाण्याचा प्रश्नच येत नाही. हा हे ऑप्शन गेला, आला का नाही 50-50 वरती. मग ज्यावेळेस तुम्ही 50-50 वरती आता हा पण क्वेश्चन आहे, तुम्ही नीट बघा. हा पण क्वेश्चन मी तुम्हाला नीळ आणि ऊस ह्याच्यावरती 2 ऑप्शन इलिमिनेट करून 50-50 वरती आणलाच ना. या ठिकाणी मी तुम्हाला फक्त ऑप्शन नंबर 3 आणि 4 वरती 50-50 वरती आणलंच ना. मग ज्यावेळेस तुमचा क्वेश्चन पेपर हा मॅक्सिमम 50-50 वरती येतो ना, त्या ठिकाणी तुम्हाला मेरिटचे मार्क निघायला सुरुवात होती. लक्षात घ्या. त्याच्यामुळे मॅक्सिमम प्रयत्न तुमचा ते असला पाहिजे की बाबा नको असलेले मिनिमम 50-50 क्वेश्चन आहेत, 50-50 असलेले ऑप्शन 100% काढता आले पाहिजे. तो तुमचा अभ्यासाचा 100% भाग आहे. पुढं अशा पद्धतीनं महाराष्ट्रातील समाजसुधारक के सागर पब्लिकेशनचं जे काय बुक आहे त्याच्यामधून ह्याचं एक्सप्लेनेशन घेतलेलं आहे. पुढचा क्वेश्चन 22 नंबरचा.
घाई करायचं नाही, म्हणजे एक्सप्लेनेशन ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस घाई करायचं नाही, कारण शेवटी कसं पेपर देताना पेपर ही मॅरेथॉनची रेस आहे, त्यावेळेस तिथं तुम्ही स्पीडनं धावायचं, त्यासाठी सुरुवातीला अभ्यासच तेवढा तगड्या लेवलला करून घ्यायचा. बावीस नंबरचा क्वेश्चन आहे. 22 नंबरचा क्वेश्चन आहे, आदिवासी शेतकऱ्यांच्या क्रांतीचा पहिला नायक कोण? आदिवासी क्रांतीच्या शेतकऱ्याचा पहिला नायक कोण? बघा, मागच्याच वेळी मला वाटतं ह्याच क्वेश्चन पेपरमध्ये तुम्हाला मी त्या ह्याचं काय ह्याचं नाव, हां ही बघा इथंच क्वेश्चन येतो, लांब पण कशाला जायचं. ह्या क्वेश्चनचं सांगत असताना इथं काय विचारलंय, पहिली विमान कंपनी. तुम्हाला हा क्वेश्चन जरी आयोगाने हॅश केला असला, बघा हा क्वेश्चन आयोगाने हॅश केला असला, पहिल्या विमान कंपन्या 2 असतील का? पहिला नायक एकच असेल का 2 असतील? कुठलीही पहिली गोष्ट एकच असेल ना. इथं ऑप्शन बघा, अ ब दिलं होतं आणि क ड दिलं होतं, 1 आणि 2 ला जाण्याची काही गरजच नव्हती. हा क्वेश्चन कॅन्सल का झालाय? कारण टाटा इथं एअरवेज दिलं, इथं एअरलाइन्स होतं, टाटा एअरलाइन्स होतं, आणि त्याचंच मे बी 1946ला तुम्ही वाटलंच तर चेक करा, 1946ला नाव बदललं, एअर इंडियामध्ये ह्याचं नाव कन्व्हर्जन केलं होतं. जे काय आपलं एअर इंडिया आहे तेच एअर इंडिया केलं होतं, आणि ह्याचं एअरलाइन्स आहे टाटा एअरलाइन्स. मला वाटतं 1932ला काय ही कंपनी स्थापन केली होती, 1932ला टाटा एअरलाइन्स, आणि त्याचंच 1946ला नाव बदललं, एअर इंडिया केलं, आणि परत त्याचं नाव चेंज केलं होतं, असं काहीतरी त्याचं बराचसा इतिहास आहे. पण 1932ला टाटा एअरलाइन्स पाहिजे होतं, आणि पोरं काय म्हटली की पोरांनी त्याच्यामध्ये रिटर्न क्वेश्चन पाठवलं, आणि ते म्हटले की टाटा एअरलाइन्स असं ऑप्शनमध्येच नव्हतं, जर ऑप्शनमध्येच नाही तर उत्तर कसं काय देणार, त्याच्यामुळे हा क्वेश्चन कॅन्सल झाला होता. पण मला सांगण्याचा मुद्दा काय होता, हे तर विचारलंय काय, पहिली कंपनी पहिली एकच असेल का 2 असतील, त्याच्यामुळे एक तर उत्तर ऑप्शन नंबर 3 मध्ये असतं किंवा ऑप्शन नंबर मध्ये 4 मध्ये असतं. बघा लॉजिक सुटत नाही ना. तुम्ही ह्याच क्वेश्चन पेपर मधला आत्ताचा क्वेश्चन बघा, इथं पहिला नायक विचारलाय, पहिला नायक हा एकच असेल का 2 असतील, एकच असेल, म्हणजे आता इथं बघा इथे दिलंय फक्त अ ब, फक्त क ड, गेले का नाही ऑप्शन, म्हणजे एक तर उत्तर ऑप्शन नंबर ब मध्ये असेल किंवा ड मध्ये असेल. झालं का नाही, आला का नाही 50-50 वरती, 50-50 वरती नसत्या लॉजिक ना आला, आपण अजून ऑप्शनच वाचले नाहीत. ऑप्शन काय दिलेत ते मी फक्त डायरेक्ट वाचलं की पहिला नायक कोण होता, पहिला नायक हा पहिला म्हणजे एकच असणार आहे, दोघं पहिले कसे असतील, म्हणजे ह्या लॉजिकनंच मी ऑप्शन नंबर 1 काढला, ऑप्शन नंबर 2 काढला. ओके, मग ऑप्शन नंबर 3 आणि ऑप्शन नंबर 4 मध्ये आपलं आन्सर आलं. आता आन्सर आल्यानंतर मी पहिले हे 2 ऑप्शन वाचणारच नाही. कजाक सिंग आणि टंट्या भिल्ल, बघा टंट्या भिल्ल आणि कजाक सिंग, तुम्ही PYQ काढून बघा, PYQ काढून बघा, त्या PYQ मध्ये सरळ ज्या ठिकाणी म्हणजे 2-3 ठिकाणी पेपरमध्ये टंट्या भिल्लचा ऑलरेडी PYQ मध्ये आदिवासी उठावाच्या संदर्भात काय मी म्हटलं, ज्या ठिकाणी आदिवासी उठाव दिलेले आहेत त्या ठिकाणी टंट्या भिल्लचं ऑलरेडी नाव आयोगानं विचारलं होतं. नसत्या तेवढ्या लॉजिक वरून की जर आयोग अगोदरच विचारते, त्यांच्या ऑलरेडी ज्या काही वेगवेगळ्या क्वेश्चन पेपर झाल्या त्याच्यामध्ये जर आयोग टंट्या भिल्लचं नाव देते, तर सरळ या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ड, फक्त ड हे होतं. पण लक्षात ठेवायचं, तुम्हाला मी मागच सांगितले अ ब क ड मध्ये आपले पर्याय आहेत का, पर्याय नाहीत. त्यामुळे कधीच टिक करताना तसली घाणेरडी सवय लावायची नाही, अ ब क ड ला टिक करायचं नाही. ऑप्शन नंबर 4 मध्ये जर फक्त ड जर हिथं फ्रेम केला असता ना तर मॅक्सिमम विद्यार्थी बसले असते. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, ज्या ठिकाणी आपण आन्सर शीटला गोल करतोय ते 1, 2, 3, 4 मध्ये करतोय ना की अ ब क ड मध्ये करतोय. त्याच्यामुळं टंट्या भिल्ल हे या प्रश्नाचं उत्तर राहील. म्हणजे आदिवासी शेतकऱ्यांचा पहिला नायक म्हणजे आदिवासी उठाव जे काय झाला त्याचा पहिला नायक होता टंट्या भिल्ल. कोण होता, टंट्या भिल्ल. आणि लक्षात ठेवा, आदिवासी उठाव असेल, शेतकरी उठाव असेल, याच्यावरती आयोग क्वेश्चन विचारतच. मग त्याच्यामध्ये आदिवासी उठाव आहेत, कोळ्यांचे उठाव आहेत, शेतकऱ्यांचे उठाव आहेत, या उठावावरती त्याच्यानंतर एखादा क्रांतिकारक उठाव असेल याच्यावरती आयोग क्वेश्चन विचारतं, म्हणजे विचारतच. हिस्ट्रीतला अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे. पहिल्यांदा शेतकरी उठाव करायचे, 2 नंबरला आदिवासी उठाव करायचे, ह्याच्यामध्ये 100% आयोग क्वेश्चन विचारतच. हे पॉईंट महत्त्वाचे आहेत आणि सिलेबसच्या दृष्टीनं तो आपल्या अभ्यासाचा भाग आहे. ज्याने अभ्यास केला असेल की बाबा आदिवासी उठाव काय आहेत त्याला हे टंट्या भिल्ल नाव 100% कळलं असतं. आता बघा, हे तुम्ही जर वाचलं बघा,
बाबा भांड, हिथं भांड म्हणते, हिथं भिल्ल म्हणते. या लॉजिकनं पण आपल्याला उत्तराच्या जवळ जाता आलं असतं. नीट बघा, हिथं बाबा भांड हे पण ऑलरेडी नाव आहे, म्हणजे इतिहासामधले असलेलं नाव आहे. हिथं बाबा भांड म्हणते आणि हिथं भिल्ल म्हणते. त्याच्यामुळे तिथून पण आपल्याला काही ना काहीतरी उत्तराच्या संदर्भात हिंट भेटला असतं, कारण ऑप्शन तर ऑलरेडी तुम्ही काढलाच होता. त्याच्यामुळं बाबा भांडला जाण्याचा विषय नव्हता, पण हिथं भांड म्हणते आणि हिथं भिल्ल म्हणते, या लॉजिकनं तुम्ही उत्तरापर्यंत जाऊ शकला असता. ओके, पुढचा क्वेश्चन. आणि मी ज्या पद्धतीनं असं गोल वगैरे करतो ना, तुम्ही स्वतःचा क्वेश्चन पेपर आणायचा आणि अशाच पद्धतीनं प्रिंट काढून आणायचा. 10 रुपयात प्रिंट भेटते. आणि अशाच पद्धतीनं तुमच्या हँडरायटिंग चांगला असो वाईट असो, अशाच पद्धतीनं रंगवून पेपर व्यवस्थित ठेवायचा. रेड पेन घ्यायचा, ग्रीन पेन घ्यायचा, ब्लॅक घ्यायचा, ब्ल्यू घ्यायचा आणि वेगवेगळं कलरफुल ह्याने आपला क्वेश्चन पेपर आपण स्वतः एक्सप्लेन केलेला ठेवायचा जवळ. तुम्हाला मी सांगतो, एक 4-5 क्वेश्चन पेपर 17, 18, 19, 20, 21, 22, 23 एवढे 6-7 पेपर जर तुमचे प्रिलिम्सचे अशा पद्धतीने जर रेडी असेल ना, तुमची प्रिलिम्स 100% निघणार. 100% निघणार. कारण हे वाचून त्याचा एक फॉन्ट बसतो. आयोग क्वेश्चन कशा पद्धतीने विचारते, कुठं फसवते, त्याच्यानंतर आन्सर काढण्यासाठी तुम्हाला हिंट कुठं देते, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सापडायला सुरुवात होते. ओके, पुढचा प्रश्न. नागरी उठावाची सुरुवात कोणत्या प्रदेशातून झाली? बघा, नागरी उठावाची सुरुवात कोणत्या प्रदेशामधून झाली? पंजाब, सिंध, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, ओडिसा आणि बिहार, बंगाल आणि बिहार. मला सांगा, इंग्रज पहिल्यांदा कुठं आले होते? म्हणजे त्यांचा आपण इतिहासाचा ज्यावेळेस अभ्यास करतो, इतिहासाचा अभ्यास करत असताना आपला पहिला उठाव कधी झाला? 1857ला झाला. बघा, आपण थोडं लॉजिकली जाण्याचा प्रयत्न करू. 1857ला आपला पहिला उठाव झाला. आपण ज्याला 1857चा उठाव असं म्हणतो किंवा 1857चं बंड असं म्हणतो. बरोबर 100 वर्ष आधी, म्हणजे किती झाले? 1757. 1757ला आपली प्लासीची लढाई झाली होती. 1757ला आपली कुठली लढाई झाली ती? 100 वर्षापूर्वी. बरोबर ह्याच्यातून 100 मायनस केले की 1857 मधून 100 वजा केले, किती झाले? 1757. त्यावेळेस प्लासीची लढाई झाली होती. प्लासीची लढाई कुणामध्ये? सिराज उद दौला आणि इंग्रजांमध्ये झाली. लढाई झालीच नाही, कारण ऑलरेडी आपल्यासारखे काही फितूर लोक जसे आपल्यात असतात त्यावेळेस ते 100 वर्षापूर्वी पण होते. आपलेच पूर्वज आहेत ना ते. 100 वर्षापूर्वी त्यावेळेस मीर जाफर फुटला. मीर जाफर हा त्याचा काय होता? सिराज उद दौलाचा सेनापती होता. मीर जाफर ऑलरेडीच इंग्रजांना जाऊन भेटला होता, कारण त्याला नवाब पद पाहिजे होतं. नवाब पद मला द्या म्हणून हा इंग्रजांना अजून अगोदरच जाऊन फुटल्यामुळे ज्यावेळेस युद्ध व्हायची वेळ आली त्यावेळेस ऍक्च्युली युद्ध झालेच नाही. हा सिराज उद दौलाचा जो काय सेनापती होता मीर जाफर ऑलरेडीच इंग्रजांना जाऊन भेटला. आणि इंग्रजांचा सेनापती कोण होता? एक क्लर्क लेवलचा मनुष्य होता, रॉबर्ट क्लाइव्ह. ह्या रॉबर्ट क्लाइव्हने ही सगळी प्लासीची लढाई ही त्यावेळी हँडल केली होती. तुम्ही लक्षात घ्या, तुम्ही कुठल्या पदावरती हे मॅटर करत नाही, तुम्ही त्या पदावरून कुठं जाऊ शकता ना, हे फार जास्त मॅटर करतं. त्याच्यामुळं रॉबर्ट क्लाइव्ह हा आत्यंतिक एक क्लर्क म्हणून आलेला व्यक्ती होता. नंतर तो गव्हर्नर झाला. फार मोठी गोष्ट आहे ती. आणि ती प्लासीची लढाई फक्त त्या क्लर्कनं म्हणजे रॉबर्ट क्लाइव्हनं मॅनेज केली होती. बाकीचा इतिहासाचा पार्ट सोडून द्या. तर त्यावेळेस मला सांगा, मग ह्या बंगालमध्ये सुरुवातीला सगळं बंगाल त्यांनी काबीज केलं, बिहार काबीज केलं, ओडिसा काबीज केलं आणि त्याच्यानंतर मग त्यांनी सगळ्याच्या काय पद्धती त्या सगळ्या रॉबर्ट क्लाइव्हने वगैरे तिथं आणल्या. मग मला सांगा, बंगाल बिहारमध्ये त्यावेळेस सगळ्यात नागरीकरणाचे पार्ट असतील का? 100% असतील. आत्ताचं कोलकाता शहर बघितलं आपण तर फार मोठं डेव्हलप झालेलं कोलकाता शहर आहे. या लॉजिकवरून हा प्रश्न सुटत होता की नागरी उठाव हे सुरुवातीला बंगालमध्येच झाले असतील ना, कारण बंगालमध्येच प्लासीची लढाई झाली, त्याच्यानंतर बक्सारची लढाई पण तिकडेच झाली. म्हणजे मेन लढाई आहेत ना. 1857 मला वाटते आय थिंक 1757ला प्लासी झाली आणि 1767 की 68 तारीख तुम्ही परत एकदा चेक करा. त्याच आसपास कुठेतरी 5-7 वर्षानंतर मला वाटते 1764 असेल मे बी. 1764ला बक्सारची लढाई झाली होती. बक्सारची 7 वर्षानंतर मे बी. तुम्ही तारीख तरी पण चेक करा. 1764ला बक्सारची लढाई झाली होती. म्हणजे हे सगळे उठाव ऑलरेडी तिथल्या नागरी भागामध्ये झाले असतील का ग्रामीण भागामध्ये इंग्रज लढत बसले असतील? लॉजिकली गोष्ट आहे ना. ज्या ठिकाणी सुबत्ता असेल
त्या काळी ऑलरेडी त्या ठिकाणी नागरीकरण झालेलं असेल. मग नागरी उठाव जे काय हे बंगालमध्ये झालं होतं. एवढं लॉजिक, आणि बंगाल फक्त एकच ऑप्शन होता. ह्या लॉजिकवरून बघा तुम्ही हे लॉजिक तुम्ही ज्यावेळेस पेपरला शांत असाल का नाही त्याच वेळीच लागत असतं. लक्षात घ्या. एक दोन तीन क्वेश्चन जरी आपल्याला आयोगानं गुगली टाकले त्या एक्झामिनरनं तरी त्याला वायबल व्हायचं नाही. लक्षात ठेवायचं, ते 2-3 क्वेश्चन मेरिट ठरवत नाहीत. ऑलरेडी तुम्हाला मी सांगितलं ना 80 पैकी 20 क्वेश्चन तर तुम्हाला असेच आहेत ना मोकळे. आपल्याला 40 मार्क त्यातनं 100% काढता आले पाहिजे. 40 मार्क काढता आले तर सहज तुम्ही 60 कडे जाताना 40 मार्क सपोज तुम्ही जर त्यातले निम्मेच क्वेश्चन करेक्ट काढले, 10 क्वेश्चन तुम्ही जर ह्याला काढले, त्या 40 पैकी 10 क्वेश्चन जर तुम्ही करंटचे काढले आणि 10 क्वेश्चन मॅथमॅटिक्सचे काढले, 60 मार्क झाले. आरामात सगळे मेरिट निघतात, सब रजिस्ट्रार सहित मेरिट निघतात. म्हणजे लॉजिकली चालायचं. लॉजिक तुमचं असं सांगतं की बाबा बंगालला तुम्ही घेऊन जायला पाहिजे होतं, आणि जर तुम्ही बंगालला घेऊन आज गेला असता तर सरळ सरळ तुम्हाला या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आलं असतं. मग आता वाचा, ब्रिटिश राजवटीत पहिल्या 100 वर्षात सतत होणारे जे काही नेतृत्व वगैरे झाले, ते राजे होते, वेगवेगळे नवाब होते वगैरे वगैरे, सगळे इन डिटेल ह्याच्यामध्ये एक्सप्लेनेशन तुम्हाला दिलेले आहेत. अर्थव्यवस्था काय होती की नागरी प्रशासन कशा पद्धतीने होतं वगैरे वगैरे, ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला भेटून गेलं असतं. ओके. त्याच्यानंतर हित क्वेश्चन आयोगाने एकदा विचारलेलं आहे. पूर्व भारतातील उठाव. नीट बघा, पूर्व भारत म्हटला की कुठला, की म्हणजे आता आपण जर भारताचा मॅप जर बघितला तर हा जो भाग असणार आहे हा आपला पूर्व भारतामध्ये असणार आहे. बघा, तर पूर्व भारतातील उठाव जमिनी गमावलेल्या शेतकऱ्यांनी आणि सेवामुक्त सैनिकांनी प्रथम बंगालमध्ये संन्यासांचा, बघा कुठं, प्रथम बंगालमध्ये संन्यासांचा उठाव झालाय. आणि इथं आयोगाने ऑलरेडी PYQ विचारलेला आहे. संन्यासांचे उठाव कुठं झाले, बंगालमध्ये झाले. बघा, जमिनी गमावलेले शेतकरी म्हणजे ज्यांच्या जमिनी गेल्या आणि जे सेवेतून मुक्त झालेत असे कोण, सैनिक, यांनी प्रथम बंगालमध्ये संन्यासी किंवा जहागिरी गमावलेल्या जमीनदारांच्या नेतृत्वाखाली बंडांचे झेंडे उभारले. इसवी सन 1763 ते 1800 या काळामध्ये झालेले संन्याशांचे बंड बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी आनंदमठ या कादंबरीमध्ये गाजलेले आहेत. आणि सगळेच्या सगळे प्रश्न IMP आहेत, ऑलरेडी PYQ आहे. बंकिमचंद्र चॅटर्जी यांची कादंबरी कुठली, आनंदमठ, आणि त्याच्यामध्ये काय दिलेले, संन्याशांचे बंड हे दिलेले आहेत. आनंदमठ ही काय आहे, कादंबरी आहे. आणि कधी उठाव झाले हे, 1763 ते 1800च्या काळामध्ये. बघा, म्हणजे 1750च्या पुढे असं मिड ऑफ 1700चं मिड धरायचं. 1700चं मिड किती, 1750, म्हणजे 1750. 1750च्या पुढे किती, 1763 ते 1800 या काळामध्ये संन्याशांचे बंड झालेत. कुठं झालेत, बंगालमध्ये झालेत. आणि हे बंकिमचंद्र चॅटर्जी यांच्या आनंदमठ या कादंबरीमध्ये ते लिहिलेले आहेत. ओके. महत्त्वाचा पॉईंट होता तो मुळे सांगितला. ओके. बाकी पॉईंट बरेचसे इथं दिलेले आहेत, आता सगळे काही मी एक्सप्लेन करू शकत नाही. अशा पद्धतीनं आपल्या केसागरच्या बऱ्याचशा बुकमध्ये ह्याचा इतिहासाच्या हे संदर्भ आढळून येतात. पुढचा 24 नंबरचा प्रश्न आहे. हा देखील क्वेश्चन आयोगाने रद्द केलेला आहे. पण का रद्द केलेलं आहे त्याचं मे बी तेच कारण असेल. पण मी तुम्हाला तर सांगतो, जेवढं ह्याच्यातून करेक्ट आहे त्याच्यावरती आयोग परत प्रश्न विचारू शकतो ना फिरवून, त्याच्यामुळे तेवढं तर आपण करेक्ट करून घ्यायचं. 24 नंबरचा प्रश्न आहे. खालील विवरावरून स्त्री मुक्तीसाठी कोणी कोणी कार्य केले. सेम अबकड त्याच फॉर्मॅटमध्ये क्वेश्चन विचारलाय. पाठीमागं जसा तो लोकहितवादी न्यायमूर्ती रानडे, त्याच्यानंतर रमेश दत्त असंच विचारलं होतं अबकड. आणि लक्षात ठेवा, आपली उत्तरं ही 1, 2, 3, 4 मध्ये असतात, त्यामुळे तिथं मार्क करायचं. असं 1 ला, अ ला, ब ला, क ला असं वर मार्क करायचं नव्हतं. बऱ्याचशा जणांना तर प्रश्न कसा विचारला आणि कसा सोडवायचा आहे, कुठे ह्याचं उत्तर मार्क करायचं हेच कळलं नाही. अहो 1, 2, 3, 4 मध्ये आपलं उत्तर असतं, एवढं शांत डोक्याने लक्षात ठेवायचं. त्याच्यामुळे अ ब क असल्या ह्याला जायचं नव्हतं. आता बघा, स्त्री मुक्तीसाठी कोणी कोणी कसं कसं कार्य केलंय हे विचारलेलं आहे. शारदा या लोकप्रिय नाटकात बालविवाहाचा प्रश्न मांडला. बघा, शारदा ह्या नाटकामध्ये बालविवाहाचा प्रश्न मांडला. बर, पुढं हंटर कमिशन पुढे स्त्री शिक्षणाची स्थिती आयोग आकडेवारीसह प्रभावीपणे मांडली. सापडलं मला.
ऑलरेडी PYQ आहे. आत्ताच एक्सप्लेन करत असताना मी तुम्हाला सांगितलं होतं की हंटर कमिशन पुढे आपल्याला स्त्री पाहिजे बरं का, स्त्री पाहिजे. हंटर कमिशन आलं कधी 1882ला. त्यावेळेस 2 व्यक्तींना इथे विश्रामबाग वाड्यामध्ये साक्ष दिली होती. कोण आहेत त्या 2 व्यक्ती? पहिला म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले आणि दुसरी व्यक्तीमध्ये पंडिता रमाबाई. मग आता मला सांगा हंटर कमिशन पुढे स्त्री शिक्षणाची स्थिती आकडेवारी मांडलेली व्यक्ती कोण असेल? पंडिता रमाबाई. म्हणजे ला पंडिता रमाबाई पाहिजे. इथं ला असं नाही शोधायचं. ला पंडिता रमाबाई म्हणजे 2 नंबरच्या ह्याला पंडिता रमाबाई पाहिजे. मग ला पंडिता रमाबाई पाहिजे. बघा ला पंडिता रमाबाई पाहिजे. बाकीचे लोक नको सापडले का नाही? बाकीचे गोविंद बल्लाळ, आनंदी कर्वे, आनंदीबाई कर्वे, रमाबाई राणे सगळेचे सगळे ऑप्शन गेले. ला पंडिता रमाबाई पाहिजे म्हणजे 100% या प्रश्नाचं उत्तर काय राहिलं असतं? ऑप्शन नंबर 4 राहिलं असतं. परंतु आयोगानं हा क्वेश्चन कॅन्सल केलेला आहे. आता का कॅन्सल केलेलं आहे ते पण तुम्हाला मी सांगतो. म्हणजे मे बी पुढचं बघा, आपल्याला हंटर कमिशन पुढं आता इथून पुढे लक्षात ठेवायचं की हंटर कमिशन पुढे आपल्याला साक्ष कोणी दिली होती? पंडिता रमाबाई. या लॉजिक नंतर आपल्याला आपण पंडिता रमाबाई पर्यंत तर आलो. बघा या लॉजिकनं आपण पंडिता रमाबाई पर्यंत आलो. आता विधवा स्त्रियांसाठी शारदाश्रम ही संस्था स्थापन केली. तर शारदाश्रम ही काय संस्था आहे ना, ही पण पंडिता रमाबाईंना स्थापन केली होती. त्यांचं सहकार्य होतं रमाबाई रानडे यांचं. पण ही पण संस्था जी काय शारदाश्रम ही पण पंडिता रमाबाई यांनीच केलेली आहे. पण ही तर रमाबाई रानडे दिले. त्याच्यामुळे मे बी हा क्वेश्चन कॅन्सल झाला असावा त्याच्यामुळे. आणि माझे पुराण हे आयोगानं पहिल्यांदा इथं विचारलं होतं. हे PYQ नव्हतं. शारदाश्रम ऑलरेडी PYQ आहे. त्याच्यानंतर B ऑलरेडी PYQ आहे. PYQ नव्हतं आणि PYQ नव्हतं. त्याच्यामुळे आणि करेक्ट करून लक्षात ठेवणं सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. मग काय? हे माझे पुराण हे आत्मचरित्र टिंबटिंब यांचं आत्मचरित्र आहे. बघा माझे पुराण हे टिंबटिंब यांचे आत्मचरित्र आहे. तर आपण बघा आपल्या घरी आजी वगैरे असते, आपली आई असते, ती एक असं सहज बोलता बोलता म्हणते काय पुराण गात बसली, काय तुझं पुराण सांगत बसले. पुराण सांगत बसली म्हणजे काय की काहीतरी हे कुणीतरी सांगितले. बघा माझे पुराण म्हणजे त्यांच्या मनातल्या ज्या काही गोष्टीत ते त्या व्यक्तीनं सांगितले आहेत. आणि हे माझे पुराण हे दुसरं तिसरं कोणी नसून जे काय महर्षी धोंडो केशव कर्वे आहेत यांच्या पत्नी होत्या. त्यांनी विवाह केला होता महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी. तर ते कुठल्या पंडिता रमाबाई यांच्या ज्या काय शारदाश्रम मधल्या असलेल्या जे काय एक व्यक्ती काय त्यांचं नाव आनंदी बाई कर्वे उर्फ बाया कर्वे ज्यांना म्हणतात. काय आनंदीबाई कर्वे उर्फ बाया कर्वे यांनी स्वतःचं चरित्र की बाबा त्यांनी महर्षी धोंडो कर्वे यांच्यासोबत त्यांचं जीवन कसं व्यतीत केलं, म्हणजे सहजीवन कसं केलं, त्यांचं जीवन कसं व्यतीत केलं हे त्यांनी त्यांच्या आत्मचरित्रामध्ये सांगितलेले. मग या प्रश्नाचं उत्तर काय राहील? माझे पुराण हे आत्मचरित्र कोणाचे आहे? हे आत्मचरित्र आहे आनंदीबाई उर्फ बाया कर्वे. उद्या जर त्यांनी बाया कर्वे दिलं तर गडबडून जायला नको म्हणून तुम्हाला मी सांगितलं आनंदीबाई कर्वे यांनाच बाया कर्वे असं या नावानं पण ओळखलं जातं. आनंदीबाई कर्वे उर्फ बाया कर्वे यांनी माझे पुराण हे आत्मचरित्र लिहिलेलं आहे. बघा आनंदीबाई कर्वे उर्फ बाया कर्वे यांनी माझे पुराण हे आत्मचरित्र लिहिलेलं आहे. महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या त्या पत्नी आहेत आणि त्यांनी ते का लिहिलेलं आहे. मग आता हे लक्षात ठेवायचं. आता शारदा ह्या पहिल्या नाटकावरती येऊ आपण. तर शारदा हे काय लोकप्रिय नाटक आहे. हे बालविवाहाबद्दल प्रश्न मांडतं. मे बी मला असं वाटतं बरं का, वैयक्तिक माझा प्रश्न आहे. आयोगानं क्वेश्चन का कॅन्सल केला हे मी कसं सांगू शकतो ना, पण माझं जे मत आहे ते मी सांगतो. ह्या ठिकाणी जो काय बालविवाह आहे हा मे बी बालविवाह ह्याच्यामध्ये जरट विवाहाचा प्रश्न मांडलेला आहे. जरट विवाह म्हणजे काय की म्हातारा नवरा आणि लहान मुलगी अशा पद्धतीचा विवाह. त्याला बालविवाह म्हणायचं का नाही हे मला माहिती नाही. बालविवाहामध्ये दोन्ही पण बाल पाहिजेत, म्हणजे मुलगा पण लहान पाहिजे एकदम लहान आणि मुलगी पण एकदम लहान पाहिजे. त्यावेळेस त्याला बालविवाह आपण म्हणू शकतो, पण जरट विवाह नाही म्हणू शकत. पण हे शारदा हे लोकप्रिय नाटक आहे आणि अतिशय लोकप्रिय नाटक आहे. त्याच्यामुळे उद्या जर क्वेश्चन विचारला की शारदा हे लोकप्रिय नाटक या शब्दाला फोकस करायचा. शारदा हे लोकप्रिय नाटक हे गोविंद बल्लाळ यांनी मांडलेले आहे. त्याच्यामुळे ऑप्शन पण बरोबर होता. बघा पण हिथून पुढे लक्षात ठेवायचं, यदा कदाचित जर प्रश्न हिथून पुढे विचारला गेला
तर आपल्याला माहिती पाहिजे की बाबा गोविंद बल्लाळ यांनी शारदा हे नाटक लिहिलेले. त्याच्यानंतर बी हंटर कमिशन पुढे साक्ष दिली स्त्रियांची, कोणी दिली? पंडिता रमाबाई यांनी दिलेले. शारदाश्रम पण पंडिता रमाबाई यांचंच होतं. आणि माझे पुराण ही आनंदीबाई करपे उर्फ बाया कर्वे यांचं होतं, हे लक्षात ठेवायचं. मग आपण एक्सप्लेनेशन मध्ये बघूया. एक्सप्लेनेशन मध्ये ही तर बघा दिलेले की गोविंद बल्लाळ म्हणतो, मला मी काय सांगितलं की नाटक अण्णासाहेब किर्लोस्कर, नाटकाची किर्लोस्करांची कंपनी होती बरं का. अण्णासाहेब किर्लोस्कर त्यांचे शिष्योत्तम म्हणजे त्यांचे सर्वात चांगले शिष्य गोविंद बल्लाळ देवल यांची देवळ अशी नाटक कंपनी पण होती. यांनीही मराठी नाट्यसृष्टीची फार मोठी सेवा केलेली आहे. बर, म्हणजे ही व्यक्ती नाटकाच्या संदर्भात होती एवढं लक्षात ठेवायचं. हा झाला कीवर्ड. सगळं पाठ करत बसायचं नाही. किर्लोस्कर ही पण नाटकाच्या संदर्भात कंपनी होती हे लक्षात ठेवायचं. कीवर्ड लक्षात ठेवायचं, ते कायमस्वरूपी हिट झाले पाहिजेत आपल्या डोक्यामध्ये. गोविंद बल्लाळ हे नाटकाच्या संदर्भात व्यक्ती होती. आता बघा, यांनी नाट्यसृष्टीमध्ये फार मोठे योगदान केलेले आहे. मग वेगवेगळे कुठले नाटकं लिहिले ती दिलेले आपण एवढं पाठ करू शकत नाही. कमीत कमी डाटा पाठ करायचा. गोविंद बल्लाळ नाटकाच्या संदर्भात होते. आणि मग आता आपला की पॉइंट असा आहे, जरट कुमारी. बघा, जरट कुमारी, जरट म्हणजे काय? म्हातारा. कुमारी म्हणजे बाबा लहान मुलगी अशा पद्धतीने. जरट कुमारी विवाह या विषयावरील हे सामाजिक नाटक त्या काळात अतिशय लोकप्रिय झालं होतं. कुठलं नाटक? शारदा हे नाटक. लक्षात घ्या, त्यांना ह्या वेगवेगळ्या नाटकामुळे प्रसिद्ध भेटली होती. परंतु इथं बघा, हिथून महत्वाचं दिलंय, परंतु शारदा या नाटकाने त्यांना विशेष प्रसिद्धी भेटली. त्यांना म्हणजे कोणाला? गोविंद बल्लाळांना. परंतु शारदा या नाटकामुळे त्यांना म्हणजे कोणाला? गोविंद बल्लाळांना विशेष प्रसिद्धी मिळवून दिली. जरट कुमारी विवाह या विषयावरील सामाजिक नाटक त्या काळात अतिशय लोकप्रिय ठरले होते. महाराष्ट्राचा इतिहास आपलं केसागर पब्लिकेशनचं जे काय व्ही पाटील सरांनी लिहिलेले पुस्तक आहे त्याच्यामधून हा संदर्भ मी घेतलेला आहे. मग आता नीट लक्षात घ्या, ह्या ठिकाणी काय म्हणते? बालविवाह म्हणते. म्हणून मे बी हिथं पण क्वेश्चन कॅन्सल झाला असावा. नक्की का कॅन्सल झालाय हे मला सांगता येत नाही, पण मी तुम्हाला माझ्या पद्धतीनं सांगितलं की बाबा काय असू शकतं. माझ्या अल्पशा बुद्धीप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं की मे बी हिथं जरट कुमारी असावं. आणि हिथला जो ऑप्शन आहे कुठला? जो शारदाश्रम आहे, ही शारदाश्रम पण पंडिता रमाबाईंनी केलेली आहे. तिथं रमाबाई रानडे दिले, त्याच्यामुळे मे बी. पण एकमेव ऑप्शन ब जो आहे हंटर कमिशन, त्याच्यावरून हे उत्तर निघत होतं. पण आयोगानं हा क्वेश्चन कॅन्सल केला. लक्षात घ्या, जरी कॅन्सल झाला तरी आपले एकट्याच्याच मार्क जाणार आहेत का? पूर्ण महाराष्ट्रातले मुलंच त्यासाठी रिवर्स येणार आहे. तेव्हा हे क्वेश्चन मेरिटचे ठरत नाहीत. जे क्वेश्चन PYQ ऑलरेडी आयोगाने विचारलेले ते क्वेश्चन मेरिट ठरवत असतात आणि ते चुकता कामा नाहीत. पुढचा क्वेश्चन 25 नंबरचा. 1857च्या उठावाच्या वेळी बघा, सन 1857च्या उठावावरती कंबाईनला मॅक्सिमम वेळेसा तुम्ही 17 पासून पेपर काढून बघा, 1857च्या उठावावरती क्वेश्चन विचारतातच. त्यामुळे 1857चे उठाव त्यातील झालेले ठिकाणं हे पाठ करून ठेवायचे. 1857च्या उठावाविषयी खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? तुम्हाला मी काय म्हटलं? बरोबर म्हटलं की जास्तीत जास्त स्टेटमेंट काय करायचे? योग्य घेऊन चालायचे. बघा, भोरचे पंत सचिव चिमणाजी रघुनाथ प्रथम यांनी रंगो बापूजी गुप्ते यांना विश्वासघाताने इंग्रजांच्या हवाली केले. मग आता हे रंगो बापूजी गुप्ते हे जे काय होते, तुम्ही इतिहास व्यवस्थित वाचला असेल तर तुम्हाला माहिती असेल की बाबा ह्या रंगो बापूजी गुप्ते यांनी छत्रपतींना राज्य परत भेटावं ह्यासाठी खूप जास्त प्रयत्न केले. ते स्वतः इंग्लंडला पण गेले होते. त्याच्यानंतर मग त्यांना काय छत्रपतींचं राज्य जे काय खालसा केलं होतं ते काय परत भेटत नव्हतं. म्हणून त्यांनी काय केलं, तिथल्याच परिसरातले जे काय कोळी वगैरे सगळे जे काय लोक असतील, रामोशी कोळी यांना एकत्र करून इंग्रजांविरुद्ध बंड केला. असं हे रंगो बापूजी गुप्ते यांच्यावरती बरेचसे क्वेश्चन विचारलेले आहेत. मग आता मला सांगा की त्यांनी भोर परिसरातलेच लोक गोळा केली होती. मग हा व्यक्ती बघा, भोरचे पंत सचिव चिमणाजी रघुनाथरावांचा वाडा पण आहे. तुम्ही जर भोरला कधी फिरायला गेला तर त्याच ठिकाणी तहसील ऑफिस पण आहे. भोरचे पंत सचिव चिमणाजी रघुनाथ यांनी रंगो बापूजी गुप्ते यांना विश्वासघाताने इंग्रजांच्या हवाली केले. हिथं ब्रॅकेटमध्ये दिले का? आणि तुम्हाला मी कालच सांगितलं होतं ब्रॅकेटची ट्रिक. मला वाटतं जिओग्राफी सांगत असताना, औरंगाबादचा क्वेश्चन सांगत असताना मी सांगितलं होतं की जर ब्रॅकेटमध्ये जर आयोग काय देत असेल तर मॅक्सिमम वेळा ते
ते स्टेटमेंट बरोबर असण्याचे चान्सेस असतात. दुसरं लॉजिक असं, जोपर्यंत तुम्हाला 100% शुअर नाही, बघा काय मी म्हणतोय, जोपर्यंत 100% शुअर नाही तोपर्यंत अ स्टेटमेंट रॉंग करायचं नाही. अ स्टेटमेंट रॉंग करायचं नाही, 100%च माहिती असलं पाहिजे. मग आता इथं ऑप्शन बघा, इथं अ क दिले, ब क ड दिले, अ क ड दिले आणि ब क दिले. तुम्हाला इथं अ दिसते, इथं अ दिसते, इथं ब्रॅकेटमध्ये सांगितले, तर हे विधान बरोबर घेऊन जायचं, विनाकारण नाकारायचं नाही. आपण बघू पुढे काही हिंट भेटते का. त्याच्यानंतर ब स्टेटमेंट दिले, नागपूरचे भोसले. भोसले कुठले आहेत? नागपूरचे आहेत. इथं देखील आयोगाने एकदा क्वेश्चन विचारलेला आहे की भोसले कुठले आहेत, तर नागपूरचे आहेत. भोसले नागपूरच्या भोसले घराण्यातील राणी बाकाबाई यांनी बंडवाल्यांना पाठिंबा दिला. बंडवाल्यांना पाठिंबा दिला. आणि लक्षात ठेवा, हे मी इतिहास वाचत असताना हे मी असं लक्षात ठेवलं होतं की बाबा आपल्याच लोकांचा बाग काढला. ह्या बाकाबाईने काय केलं, राणी बाकाबाईने आपल्याच लोकांचा बाग काढला. बाग काढला म्हणजे काय, हिनं आपल्या लोकांनी बंड केलं होतं, असं समजा आपणच बंड केलं होतं आणि इंग्रज आपल्या विरुद्ध होतं. पण ह्या राणी बाकाबाईंनी काय केलं, आपल्याच लोकांचा बाग काढला म्हणजे आपल्या विरोधात ती वागली. म्हणजे लक्षात ठेवायचं इथून पुढं, ह्या ज्या काय राणी बाकाबाई होत्या ह्या इंग्रजांना सामील झाल्या होत्या. यांनी इंग्रजांना पाठिंबा हिनं दिला होता. या राणीनं इंग्रजांना पाठिंबा दिला होता. आणि हिथं काय स्टेटमेंट म्हणते, बंडवाल्यांना पाठिंबा दिला होता. बंडवाले म्हणजे काय, 1857चा उठाव आपल्या लोकांनी केला होता. म्हणजे ही बंडात सामील झाली नव्हती, हिनं इंग्रजांना पाठिंबा दिला होता. त्याच्यामुळं ब स्टेटमेंट रॉंग आहे. मग इथं बघा, इथं ब आहे, त्याच्यानंतर एकच हे जाते, म्हणजे ऑप्शन नंबर 2 गेला. ऑप्शन नंबर 2 गेला. त्याच्यानंतर पुढं, कोल्हापूरच्या छत्रपतींच्या घराण्यातील चिमाजी साहेब उठावात सामील झाले. कोल्हापूरमध्ये छत्रपती घराणे आहे का? 100% आहे. तिथं चिमासाहेब असतील का? असू शकतात. बघा असू शकतात. लॉजिकली पुढे चालायचं. उठावात सामील झाले. स्टेटमेंट कसं आहे? पॉझिटिव्ह आहे. म्हणजे बरोबर असण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहेत. विधान नाकारायचं नाही. पुढं बरोबर म्हटलं की जास्तीत जास्त ऑप्शनला घेऊन जायचं. तुम्हाला मी अगोदरच सांगितलं की बरोबर म्हटलं की तुम्ही जास्तीत जास्त विधानांना घेऊन जावा. इथं बघा ऑप्शन 1 मध्ये, ऑप्शन 1 मध्ये 1 आणि 2च दिसतंय. इथं ऑप्शन 4 मध्ये क आणि डच दिसतंय फक्त. म्हणजे इथं 2च ऑप्शन आहेत आणि 2 आणि 3 मध्ये 3 ऑप्शन दिलेत. मग पहिल्यांदा हे ऑप्शन काढायचे. हा प्रश्न सहजासहजी सुटणार नाही, हा ऑप्शन वरूनच सोडवावा लागणार आहे. मग इथं तुम्हाला 1, 2 आणि 3 ऑप्शन दिसत आहेत. इथं 1 आणि 2 आणि 3 ऑप्शन दिसत आहेत. म्हणजे उत्तर ह्यामध्ये ठेवलेले 2 आणि 3 मध्ये उत्तर असण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहे. कारण मी तुम्हाला काय सांगितलं की ज्यावेळेस तुम्हाला बरोबर विचारले, लक्षात घ्या की ज्यावेळेस तुम्हाला बरोबर विचारले ना, इथं लॉजिक होतं, बरोबर ज्यावेळेस विचारले त्यावेळेस जास्तीत जास्त ऑप्शन बरोबर घेऊन जायचे. अ स्टेटमेंट विनाकारण रॉंग करायचं नाही. इथलं ब स्टेटमेंट तर तुम्ही ऑलरेडी काढलं. बघा लक्षात घ्या, जी काही नागपूरच्या भोसले घराण्यातली बाकाबाई होती ही म्हणते बंडवाल्यांना पाठिंबा दिला, पण तिने पाठिंबा कोणाला दिलता? इंग्रजांना दिलता. आता आपण जास्तीत जास्त विधानांना बरोबर घेऊन जा ह्या अँगलनं सुरुवातीला ऑप्शन नंबर ब तर 2 मधल्या काढलेलाच आहे. म्हणजे सरळ सरळ या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर 3 तुम्हाला लॉजिकली आलं असतं. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर 3च आयोगाने दिलेले, हे पण लॉजिकली आलं असतं. आता पुढे बघा, ड स्टेटमेंट काय सांगतं, रंगो बापूजी गुप्तेंचे चिरंजीव सीताराम पंत व सावंतवाडीचे रामजी शिरसाळ यांनीही उठाव केलेला आहे. मला सांगा, जर बाप लढतोय म्हटलं पोरगा लढेल का नाही? लॉजिकली विचार करा ना. जर रंगो बापूजी गुप्ते जे काय आहेत, नीट विचार करा, रंगो बापूजी गुप्ते हे जर ह्याच्या 1857च्या त्या उठावामध्ये असतील किंवा लढ्यामध्ये असतील तर त्यांचे चिरंजीव असतील का नाही? 100% असतील ना. मग चिरंजीवांचं नाव पाठ करायचं. एकदा आयोगानं विचारलं हिस्ट्रीतलं नाव, क्वेश्चन मध्ये विचारलं, पाठच पाहिजे. रंगोबापूजी गुप्तेंचे चिरंजीव कोण आहेत? सीताराम पंत आहेत. आणि सावंतवाडीची व्यक्ती कोण आहे? आता ही सावंतवाडी पण लक्षात ठेवायची. सावंतवाडीचे आहेत रामजी शिरसाळ. भविष्यात जर क्वेश्चन तुम्हाला जर फिरवून विचारला तर तुम्हाला काढता आला पाहिजे. रंगोबापूजी गुप्ते यांचे चिरंजीव आहेत सीताराम पंत व सावंतवाडीचे कोण आहेत? रामजी शिरसाळ आहेत. सावंतवाडी म्हणजे कुठं? खाली सिंधुदुर्गमध्ये सावंतवाडी.
तिथले कोण आहेत? रामजी सिरसाळ. व्यक्ती आणि तिथल्या परिसराची हिस्ट्रीमध्ये नावं लक्षात ठेवायची. मग यांनीही उठाव केला. म्हणजे ड स्टेटमेंट लॉजिकली करेक्ट आहे. बघा, ड स्टेटमेंट लॉजिकली करेक्ट आहे. ऑप्शन नंबर 1 गेला. म्हणजे 50-50% आपण ऑप्शन काढले होते. राणी बाकाईबाईंनी इंग्रजांना पाठिंबा दिला, ह्याच्यावरून ऑप्शन नंबर इथं इंग्रजांना पाठिंबा दिला, त्याच्यावरून ब स्टेटमेंट रॉंग आहे. आणि ऑप्शन मध्ये ड पाहिजे, इथं फक्त अकच दिले, कारण ड स्टेटमेंट योग्य वाटते ना. रंगो बापूजी गुप्ते यांचे चिरंजीव कोण आहेत? सीताराम पंत. पोरग तर लढणारच ना. या लॉजिकनं ड ऑप्शन मध्ये पाहिजे होतं, म्हणून पहिला ऑप्शन 1 गेला. मग ऑप्शन नंबर 3 आणि ऑप्शन नंबर 4 मध्ये उत्तर असण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहेत. हिथं कड आहे, हिथं पण कड आहे. विषय फक्त अचा होता. विषय फक्त अचा होता तर तुम्हाला मी अगोदरच सांगितलंय 100% माहिती असल्याशिवाय अ ला काढायचा नाही. दुसरी गोष्ट, अ ला त्यांनी हिथं ह्याच्यामध्ये दिलाय ना, अ स्टेटमेंटला तुम्हाला इथं ब्रॅकेटमध्ये देऊन अजून जास्त क्लिअर करण्याचा प्रयत्न केलाय, अजून जास्त एक्सप्लेन केलाय. त्यामुळे अ बरोबर असण्याचे मॅक्सिमम चान्सेस आहेत. या अँगलनं या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर 3 राहील. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीच्या लॉजिक वगैरे ट्रिक्स वापरल्याशिवाय तुम्हाला 100% तेवढे मार्क घेता येणार नाहीत. अशा पद्धतीनं हिस्ट्रीचं एक्सप्लेनेशन या ठिकाणी झालेले. विद्यार्थी मित्रांनो, हे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. काही सजेशन असतील तरी नक्की सजेस्ट करत राहा. आपण अजून अशाच पद्धतीनं कंबाईनचे सगळे एक्सप्लेनेशनचे सिरीज घेणार आहे, ज्यात जेणेकरून ऑप्शन सगळेचे सगळे PYQ कसे तुम्हाला एकत्र सांगता येतील या पद्धतीनं आपण विचार करणार आहे. तुम्हाला जर हे व्हिडिओ आवडले तर नक्की लाईक करा, तुमच्या जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. थँक्यू.